जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत असताना 5व्या दशकाची उजळणी पाहत आहे। कालपर्यंत आपण 2 भागात उजळणी पाहिली। ही उजळणी पाहताना आपण शिष्य लक्षणांपर्यंत येऊन पोहोचलो। मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य इथपर्यंत समर्थ आले। शिष्य कसा असावा याचं वर्णन पुढे त्यांनी केलं। अनेक वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत। निर्मळ असणं, आचारशील असणं किंवा अनुतापी असणं, निष्ठावंत, सुचिष्मंत, नेमस्थ, साक्षपी किंवा दक्ष, अलक्ष वस्तूकडे लक्ष देणारा, अतिधीर, अतिउदार, अतितत्पर, परोपकारी, निर्मत्सरी, अर्थांतर पाहणारा, परमशुद्ध असलेला, परमसावध असलेला, प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त असलेला, नीतिवंत असलेला, युक्तिवंत, बुद्धिवंत, संतासंत विचार करणारा, धारिष्ट्याचा, दृढव्रताचा, उत्तम कुळीचा, सात्विक, भजक आणि साधक असलेला, विश्वासी असलेला आणि देहकष्ट मागे पुढे न पाहता करणारा। अनेक गुण समर्थ आपल्याला सांगतात। हे गुण एकामागोमाग एक ऐकले की असं वाटतं की यातलं खरं तर आपल्याकडे काहीच नाही, आपण शिष्य कसे होणार? पण काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। शिष्य या शब्दामध्येच एक अर्थ असा आहे की तो कोणत्या ना कोणत्या गुरूंचा आहे। आधी हा विचार आपण करावा की आपण कुणाचे आहोत। नीट अंतर्मुख होऊन विचार केल्यावर लक्षात येईल आपण आपल्या संसाराचे झालेलो आहोत। आपला देह, देहाच्या अंगानं जोडले गेलेले संबंध, आपले आप्तेष्ट, आपलं घरदार, आपण संपादन केलेली विद्या, करत असलेलं काम धंदा, त्यातून मिळणारा पैसा आणि या सगळ्याच्या योगानं मिळणारी प्रतिष्ठा, याचे आपण होऊन बसलेलो आहोत। म्हणजे समर्थ शिष्य म्हणून जे काही गुण सांगतात ते गुण आपल्यामध्ये नाहीत असं नाही। उदाहरणार्थ आता साक्षपी हा गुण किंवा परमदक्ष असणं हा गुण किंवा अतितत्पर परमार्थविषयी शिष्य असतो असं समर्थ म्हणतात। हे गुण आपल्यात नाहीत असं नाही। आपण अतितत्पर आहोत, पण आपल्या प्रपंचाच्या बाबतीत, पैसे मिळवण्याच्या बाबतीत, संसार करण्याच्या बाबतीत, दृश्य वस्तूंच्या बाबतीत आपण तत्पर आहोत। साक्षपी असणं, उद्योगी असणं हा सुद्धा गुण आपल्यात आहेच। अगदी कोणत्याही व्यक्तीला घेतलं तर तो त्याचं पोट भरण्यासाठी खटपट करताना दिसतोच आपल्याला। परमदक्ष तर आपण आहोतच। असं होत नाही की 6 महिने विजेचं बिलच आपण भरलं नाही। का होत नाही असं? कारण वीज कनेक्शन काढून घेतील लोक आणि घरात वीजच राहणार नाही। असं होत नाही की राशन संपले घरातलं आणि आणायचं राहूनच गेलं। आपण त्याबाबत इतके दक्ष आहोत की आपण वेळापत्रकही प्रसंगी आखून ठेवलेलं आहे की कोणत्या वारी किती तारखेला साधारण राशन आणायचं, कोणकोणत्या वस्तू आणायच्या, किती प्रकारची बिस्किटं आणायची, किती प्रकारच्या डाळी आणायच्या, यादीच तयार आहे। त्या दृष्टीनं आपण दक्षतेनं पावलं उचलतो। त्यामुळं समर्थ जे शिष्याचे गुण सांगतात त्यातील बरेच गुण आपल्या आत आहेतच, फक्त आपण ते चुकीच्या ठिकाणी लावलेले आहेत ही संतांची खंत आहे। याचा कुणी विपर्यास करू नये की संत आपल्याला प्रपंच करायला सांगत नाहीत की काय, असं मुळीच नाही। प्रपंच ससोटीनं करा, अगदी लक्ष देऊन करा, हे संतांचं सांगणं आहेच। त्यात तुमच्या कर्तव्याला विसरू नका, हेही श्री महाराजांसारखे संत आपल्याला सांगतातच। अडचण आपली अशी झालेली आहे
की आपण आपल्या प्रपंचालाच देव मानून बसलेलो आहे. तसं प्रपंचाला देव मानायला हरकत नव्हती जर तो शाश्वत असता तर. पण प्रपंच अशाश्वत आहे हे सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रपंच मग त्यात आपला देह आला आणि देहसंबंधानं आलेल्या अनेक गोष्टी आल्या. या कोणत्याही गोष्टी शाश्वत नाहीत, त्यामुळे देव या संकल्पनेमध्ये त्या बसूच शकत नाहीत. पण आपण देहबुद्धीमध्ये असल्यामुळं या प्रपंचाला नको इतकी सत्यता दिलेली आहे. बदलत जाणाऱ्या अशाश्वत गोष्टीला सत्यता दिल्यामुळं असमाधानाचं दान आपल्या पदरात पडलेलं आहे. असं पहा, आपली जी आवड आहे, आपलं जे ध्येय आहे, त्या दृष्टीनं आपली पावलं आपोआपच पडायला लागतात. त्यामुळं प्रपंच ध्येय, प्रपंच आवड, प्रपंच मध्यवर्ती, प्रपंच हाच देव असं झाल्यामुळं आपल्यातले गुण प्रपंचाच्या दिशेनं वळलेले आहेत. त्यामुळं समर्थ शिष्य कसा पाहिजे याच्या वर्णनात जे जे सांगतात ते आपल्यापाशी नाही असं नाही, आपण ते प्रपंचाला नेऊन जोडलेलं आहे. कोंदवलेकर महाराज अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतात, प्रपंचावरचं आपलं प्रेम काढून ते भगवंतावरती लावणं म्हणजे परमार्थ. आता शिष्यलक्षणामधलीच एक ओवी पहा. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. निष्ठावंत आपण नाही हो असं एकदम कोणाला तरी वाटेल, पण प्रपंचाबाबत आपण आहोत ना निष्ठावंत. प्रपंचाच्या बाबत आपण शुद्धता पाळतो ना. आपला देह, कपडे, आपण ज्या बिछाण्यावरती झोपतो, ज्या खुर्चीवरती बसतो, ज्या ताटामध्ये अन्न खातो, जिथे अन्न शिजवतो, तिथे शुद्धता, पावित्रता आपण ठेवतो ना. का ठेवली नाही तर आपल्यालाच अस्वच्छतेमुळं काहीतरी होईल म्हणून, किंवा स्वच्छतेची सवय आहे म्हणून, चांगलं वळण आहे म्हणून. त्यामुळं शुद्धता असणं, पावित्रता जपणं हे आपल्या अंगामध्ये आहे. निष्ठा तर आपली प्रपंचामध्ये आहेच, आणि नेमस्तपण आपण प्रपंचाच्या ठिकाणी आहोत. नोकरीवर जाणारा कुणी असेल तर तो त्यावेळेला नोकरीवरती जातोच. जरी काही अडचण आली तरी अडचण बाजूला ठेवून जातो. नेमस्तपणे नोकरी मनुष्य करतो. का? नोकरीतून पैसा मिळतो, प्रतिष्ठाही मिळते, आपलं कुटुंब पोसलं जातं. कुणी निष्ठेनं दुकान चालवणारा असेल तर तो नेमस्तपणे दुकान उघडतो. दुकानातील सर्व व्यवस्था निष्ठेनं, नेमस्तपणानं चालवतो. का? तर त्याचं ते दैवतच आहे, त्यामुळं त्याचं कुटुंब पोसलं जातं. म्हणजे एकूण काय, तर आपल्या सर्वांमध्ये हे गुण आहेत. फक्त संत म्हणतायत की हे गुण भगवंताकडे थोडेसे लावा. आज जे संपूर्णपणे प्रपंचाकडे चिकटलेले आहेत ते थोडेसे जरी भगवंताकडे वळले तरी आपण परमार्थाला लागू. कारण परमार्थ ही एकमेव अशी गोष्ट आहे जी मनुष्य जन्मात करता येते. इतर योनीत ही व्यवस्था नाही, ही प्रेरणा नाही, ही क्षमताच नाही. त्यामुळं शिष्य कसा पाहिजे या गुणांकडे पाहताना निराशात्मक दृष्टीनं पाहू नये. हे गुण आपल्यात आहेतच, आणि नसतील तर त्या अभ्यासानं आणता येतात, वाढवता येतात, असा दृष्टिकोन असावा. हा जर दृष्टिकोन ठेवला तर शिष्य लक्षणांमधलं मर्म कळेल. निर्मळ असणं, आचारशील असणं, निष्ठावंत असणं, सुचिष्मंत असणं, विशेष तऱ्हेनं साक्षपी असणं, सावध असणं, शुद्ध दक्ष असणं किंवा परोपकारी निर्मत्सरी वृत्तीचं असणं हे अत्यंत उच्च गुण आहेत. प्रत्येकाचंच जीवन या गुणांचा अवलंब केला तर समृद्ध होऊ शकतं, पण या गुणांची दिशा भगवंताकडे पाहिजे. निष्ठा हवी, पण भगवंतावरती हवी, सद्गुरूंवरती हवी. भगवंताच्या नामाच्या बाबतीत आपण दक्ष असलं पाहिजे. भगवंताच्या उपासनेच्या बाबतीत आपण सावध असलं पाहिजे. आपण आपले विचार, आपलं मन
कोणत्या दिशेनं धावत आहे याबद्दलची सावधगिरी सतत आपल्या अंतरामध्ये पाहिजे. ध्येय जर निश्चित असेल तर या गोष्टी आपोआप घडून येतात. असं पहा, समजा एखादी स्त्री आई झाली की तिचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. तिच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी तिचं लेकरू असतं. त्याला कधी झोप लागली, कधी जाग आली, कधी भूक लागली, कधी त्याला शी झाली, शू झाली, इकडे तिचं लक्ष असतं. काय करतोय तो? कशाला हात तर लावत नाही ना ज्यानं त्याला नुकसान होईल? काहीतरी तोंडात तर घालत नाही ना ज्यानं त्याला नुकसान होईल? इकडे तिचं लक्ष असतं. तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणजे ते मूल. तसं ज्याचा परमार्थ भगवत प्राप्ती हा केंद्रबिंदू बनला त्याच्यामध्ये हे गुण आपोआप उतरायला लागतात. त्या दिशेनं तो पावलं टाकायला लागतो. ध्येय निश्चिती मनापासून झाली की त्या बाजूची खटपट आपोआप व्यक्तीकडून घडते. समर्थ शिष्यलक्षणांमधून फक्त एवढं सांगतायत की ती खटपट, ते प्रयत्न कोणते गुण संपादन करण्याकडे असावी. निष्ठावंत नसाल तर निष्ठावंत होण्याचा प्रयत्न करा. सावधानता अंगी नसेल तर ती आणण्याचा प्रयत्न करा. भजक व्हा, सात्विक वृत्तीचे व्हा. कुणाबद्दल मत्सर बाळगू नका, द्वेष मनात ठेवू नका. शुद्ध पाणी जसं असावं, तळही दिसावा आणि पाणीही दिसावं, तशा पद्धतीचे तुम्ही व्हा. व्यवहारात, समाजात, कुटुंबात वावरताना तुम्ही तर दिसताय, पण तुमच्या अंतःकरणात जो भाव आहे तोही शुद्धपणे दिसतोय इतके निर्मळ व्हा. शिष्याची लक्षणे ही सकारात्मकतेनं घेण्याची गोष्ट आहे, नकारात्मकतेनं नाही. समर्थ जेव्हा म्हणतात की शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी, त्यावेळी अंतर्मुख होऊन पाहणं गरजेचं आहे की आपल्यात उदारता आहे का? मनाचा मोठेपणा आहे का? का आपण संकुचित आयुष्य जगतोय? मी, माझं इतपतच आपलं आयुष्य मर्यादित राहिलंय का? की आपण आपल्या मर्यादांपलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करतोय, दुसऱ्यांवर प्रेम करतोय? हे आपलं आपण आत पाहावं. आपली तत्परता कशाविषयी आहे? आपलं अंतःकरण कशासाठी कालवतं, अस्वस्थ होतं? गोंदवलेकर महाराज म्हणतात, आज रामदर्शन झालं नाही, आज पूजा झाली नाही, आज शांतपणे नामस्मरणाला बसता आलं नाही, यामुळं आपलं मन अस्वस्थ होतं का? की आपलं मन प्रपंचासाठी अस्वस्थ होतं? जो शिष्य आहे, जो चांगला साधक आहे, त्याचं आपल्या उपासनेबाबतीत मन अस्वस्थ राहतं, ही त्याची खूण आहे. जसं एखाद्या भुकेल्याला अन्न मिळालं नाही तर तो अस्वस्थ होईल, एखाद्या तहानलेल्याला पाणी मिळालं नाही तर तो अस्वस्थ होईल, तसं शिष्याला शांत नामस्मरणाला बसता आलं नाही तर अस्वस्थ होतं. आपल्या उपासनेच्या बाबतीत तो तत्पर असतो. तसे आपण आहोत का की आपली तत्परता नश्वर गोष्टींमध्ये अडकलेली आहे? हे ज्याचं त्यानं तपासावं. अडकलेली असेल ती नश्वर गोष्टीत तर तिथून ती काढून भगवंताकडे चिकटवावी, त्याच्या नामाकडे चिकटवावी. आपल्यामध्ये तत्परता आहे ही आपली जमेची बाजू आहे. ती चुकीच्या ठिकाणी असेल तर ती योग्य ठिकाणी लावा, म्हणजे काम होईल, हे समर्थांना सांगायचं आहे. असं प्रत्येक गुणाच्या बाबतीत आहे. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. आपण प्रपंचासी वाढवू जाणे असं आहोत. हे जर पाहिलं तर समर्थांना परमार्थासी वाढवू जाणे म्हणजे काय म्हणायचं आहे हे लक्षात येईल. आपण सर्वार्थानं जिथं अडकलेलो आहोत तिथे अशाश्वतता आहे, ही तिथली अडचण आहे. आपला देह आणि हा प्रपंच जर कायम टिकणारा असता, शाश्वत असता, शाश्वत सुख समाधान देणारा असता तर परमार्थ साधनेचा विषयच नव्हता. पण तसा तो नाही. म्हणून तिकडचा विश्वास आपण भगवंताकडे लावणं गरजेचं आहे. कारण भगवंत सोडल्यास अन्य कोणतीही गोष्ट शाश्वत नाही.
अर्थातच हा भगवंत म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे. कायाक्लेशी आपण आहोत. अगदी आजारी पडलो तरी सुद्धा प्रसंगी कामावर जाऊ, धंदा करून पैसे मिळवू. म्हटलं नाही का, हे सर्व गुण आपल्यात आहेत, पण अशाश्वततेकडे चिकटलेले आहेत. समर्थ म्हणतायत, शिष्य असावा कायाक्लेशी. त्याचं आपल्या देहावरती प्रेम असू नये. देहाचं कोड कौतुक करणारा तो असू नये. सद्गुरू आज्ञेचं पालन करताना किंवा साधना करताना आपल्या देहाचाही जो विचार करत नाही तो शिष्य असतो. मोठमोठ्या संत सत्पुरुषांनी केलेली त्यांच्या सद्गुरूंची सेवा पहा. कुणीही त्यांच्या देहाला महत्त्व दिलं नाही. देह म्हणजे मी नाहीच, त्यामुळे देहाला महत्त्व देण्याचं कारण नाही. त्याला पोसणं गरजेचं आहे, कारण त्यात जीव राहिलेला आहे आणि जीवानं आत्मरूप व्हायचं आहे. म्हणून त्याचं संरक्षण गरजेचं आहे. पण जो त्याचे लाड करत नाही, जो त्याच्या कष्टाकडं मागे पुढे पाहत नाही आणि साधनेमध्ये रत राहतो, तो शिष्य असतो. म्हणून समर्थ म्हणतायत, शिष्य असावा कायाक्लेशी. असं या गुणांकडं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की यातला प्रत्येक गुण आपण प्रयत्नपूर्वक परमार्थाकडे वळवू शकतो. कोणताही गुण बाहेरून आणण्याची गरज नाही. प्रेम असो, भाव असो, भक्ती असो, निष्ठा असो, सर्व काही आपल्या आत आहे. सावधानता आहे, दक्षता आहे, कष्ट घेण्याची तयारी आहे, आपल्याकडे विश्वाससुद्धा आहे. पण हे सगळं काही आपण आपल्या देहाला नेऊन जोडलेलं आहे, प्रपंचाला नेऊन जोडलेलं आहे. अभ्यास आता एकच करायचा आहे की तिथून ते थोडंसं काढून भगवंताकडं वळवायचं आहे. असं जर करता आलं तर आपण शिष्य होण्याच्या वाटेवरती निश्चित जाऊ. समर्थ एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही. काही ना काहीतरी त्रास भोगलेला तो असावा, मग शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. हात पोळले ना की आपल्याला काय गार आहे आणि काय गरम आहे, आणि जे गरम आहे तिकडे जाऊ नये याचा साक्षात्कार होतो. नुसत्या पुस्तकी ज्ञानानं कधीकधी काही गोष्टी कळत नाहीत. आपला देह अशाश्वत आहे असं अनंत पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे. वेदांतामध्ये आहे, गीतेमध्ये आहे, ज्ञानेश्वरी, दासबोध, संतांचे गाथा यामध्ये आहे. पण आपण ती अशाश्वतता मानली का? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण म्हणजे कोण या अहंकारातच आपण वावरतो. आपला देह कायमस्वरूपी राहणार आहे या भ्रमामध्येच आपण असतो. आपले कोणीतरी आप्तेष्ट वारतात, त्यांची अंत्ययात्रा घेऊन आपण स्मशानात जातो, त्यांचं प्रेतही जाळतो. पण आपणही कधीतरी असेच जळणार आहोत देहानं. हे आपल्याला पटत नाही, हे आपल्या मनातही येत नाही, इकडे आपली बुद्धी जात नाही. स्मशान वैराग्य निश्चित येतं, पण घरी येऊन जेवण केलं, एक झोप घेतली की आपलं वैराग्य कुठल्या कुठे पळून जातं. पण ज्याचं वैराग्य पळून जात नाही तो शिष्य असतो, हे समर्थांना सांगायचं आहे. जेव्हा ते म्हणतात, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. आणि पुढेही त्यांनी हाच मुद्दा मांडलेला आहे. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. संसारात ताप आणि क्लेश कोणाला होत नाहीत, अनंत लोकांना होतात. पण आपण पाहिलं की सगळे काही परमार्थाकडे वळत नाहीत. भगवंताच्या दिशेनं सगळ्यांची पावलं पडत नाहीत. ज्याची पडतात तो शिष्य होऊ शकतो. अन्यथा कौटुंबिक त्रास, पैशाच्या बाबतीत उत्पन्न झालेले त्रास, शेती, धंदा यातील नुकसान, यामुळं व्यसनाच्या आहारी जाणारेही लोक असतात, आत्महत्या करणारेही लोक असतात. त्यामुळं जो संसार दुःखानं दुखवला जातो किंवा त्रिविध तापांनी पोळला जातो, तो प्रत्येकजण परमार्थाकडे वळतोच असं नाही. पण
जो वळतो तो शिष्य होऊ शकतो हे समर्थांना सांगायचं आहे. कारण आता त्याचा हात पोळला. त्याच्या हे लक्षात आलं की काहीही केलं तरी हा प्रपंच, हा देह आणि देहसंबंधित गोष्टी यांना नाशच आहे. यातून मला खरा आनंद मिळणार नाही. यातून मला चिरकाल समाधान, शांती मिळणार नाही. कशासाठी खरा आनंद, कशासाठी चिरकाल टिकणारं समाधान? कारण ते मिळवण्याची क्षमता नरदेहाची आहे म्हणून. ती क्षमता नसती तर संतांनी परमार्थाचा उपदेशच केला नसता. ती क्षमता आहे आणि ते भगवत प्राप्ती झाल्यानंतर मनुष्याला प्राप्त होतं, हा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून ते म्हणतात की नरजन्मात आलेला आहात तर या दिशेनं वळा. आसक्ती तुम्ही ठेवता, ती आसक्ती जर भगवंताकडे चिकटवली तर ती आसक्ती हा गुणच ठरेल. असेच सगळे गुण आपल्या आत आहेत, पण ते भगवंताकडे लावले मात्र पाहिजेत. बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे, असं समर्थ म्हणतायत. जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास, विश्वास बळे दृढ कास धरिली सद्गुरूची. त्यांना हेच सांगायचं आहे की संसार दुःखातून, त्रिविध तापातून पोळला जाऊन जो शहाणा होतो, जो परमार्थाला धरायला जातो, सद्गुरूंना धरायला जातो, तो शिष्य असतो. खूप दुःख वाट्याला आलं पण जर परमार्थाकडे वळला नाही तर काय उपयोग? पुन्हा प्रपंचातच राहिला तर पुन्हा दुःखाच्याच वाटेवरती राहिला. समर्थ म्हणतात, जो शिष्य आहे ना त्याच्यामध्ये वैराग्य उत्पन्न होतं या दुःखामुळं. जे स्मशान वैराग्य आलेलं असतं ते स्मशानातून बाहेर आल्यावर निघून जातं. याच्यापाशी निर्माण झालेलं वैराग्य मात्र टिकतं. त्या वैराग्याचा आधार घेऊन तो सद्गुरूंची दृढ कास धरतो, असं समर्थ म्हणतायत. आणि असा शिष्य असतो. निर्णय आपला आहे, कृती आपल्या हातात आहे आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडणार आहे. आपण योग्य वाटेनं जावं यासाठी समर्थांची ही खटपट. अजून थोडा शिष्य लक्षण समास बाकी आहे आणि पुढचे समासही आहेत. यथावकाश आपण तेही उजळणी रूपानं सर्व पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.